विज्ञानाने सिद्ध केलेली अध्यात्माची ताकद. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या संतपरंपरेचा अमूल्य वारसा. एका दिवशी एक तरुण आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, आजच्या विज्ञानाच्या युगात जप, ध्यान, नामस्मरण, सेवा, दया, करुणा यांना काही अर्थ उरलाय का? आजची पिढी म्हणते की हे सगळं अंधश्रद्धा आहे. गुरु हसले. आकाशाकडे पाहत ते म्हणाले, बाळा, सत्य हे कधीच जुनं होत नाही. सूर्य लाखो वर्षांपूर्वीही प्रकाश देत होता आणि आजही देतो आहे. तसेच अध्यात्माचे नियम आहे. फरक एवढाच की पूर्वी संतांनी अनुभवातून सांगितलं आणि आज विज्ञान प्रयोगातून सिद्ध करत आहे. तेव्हाच गुरूंनी एक अशी कथा सांगितली जी त्या शिष्याचे आयुष्य बदलून गेली. भाग 1. 2 भावांची कथा. एका गावात 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ रोहन अत्यंत हुशार, विज्ञानवादी, आधुनिक विचारांचा. लहान भाऊ मोहन भक्तिमय, दररोज नामस्मरण करणारा, गरिबांची सेवा करणारा. रोहन नेहमी मोहनची थट्टा करायचा. तू अजूनही जप करतोस? विज्ञानाच्या युगात बसून माळ फिरवतोस? मोहन हसायचा. दादा, मी देवासाठी नाही, माझ्या मनाच्या शांततेसाठी जप करतो. वर्षे गेली. रोहनकडे पैसा आला, पण झोप गेली. तणाव वाढला, औषधे वाढली. मोहनकडे पैसा कमी होता, पण चेहऱ्यावर समाधान होतं. एक दिवस रोहनने विचारलं, तुझ्याकडे माझ्यापेक्षा कमी आहे, तरी तू जास्त आनंदी का? मोहन उत्तरला, कारण मी संपत्ती कमावण्याआधी मन कमावलं. भाग 2. विज्ञानाचा प्रयोग. एकदा शहरातील मोठ्या संशोधन केंद्रात प्रयोग सुरू होता. शेकडो लोकांवर संशोधन होत होतं. ज्यांनी दररोज ध्यान केलं, त्यांच्या मेंदूत शांततेशी संबंधित भाग अधिक सक्रिय दिसले. ज्यांनी नामस्मरण केलं, त्यांचा तणाव कमी झाला. ज्यांनी निस्वार्थ सेवा केली, त्यांच्या शरीरात आनंद निर्माण करणारे हार्मोन्स वाढले. गुरु म्हणाले, पाहिलंस का बाळा? संतांनी हजारो वर्षांपूर्वी जे सांगितलं तेच आज प्रयोगशाळेत सिद्ध होत आहे. दृष्टात एक नदी आणि आरसा. एक माणूस गढूळ नदीत स्वतःचा चेहरा पाहत होता. काहीच दिसत नव्हतं. नंतर तो शांत तलावाजवळ गेला. क्षणात प्रतिबिंब दिसलं. गुरु म्हणाले, मन शांत झालं की आत्म्याचं खरं स्वरूप दिसतं. ध्यान म्हणजे मनाचा तलाव शांत करणे. भाग 3. नामस्मरणाची शक्ती. एक वृद्ध स्त्री होती. तिच्याकडे पैसा नव्हता, घर नव्हतं, पण ओठांवर सत्य रामनाम होतं. गावात संकट आलं की लोक तिच्याकडे धावत, कारण तिच्या उपस्थितीतच लोकांना धीर मिळायचा. एकदा कोणीतरी विचारलं, आजी, तुझ्याकडे अशी शक्ती कुठून आली? ती म्हणाली, रामनामाने माझ्या भीतीला खाऊन टाकलं. दृष्टांत 2. मोबाईल आणि चार्जर. मोबाईल कितीही महाग असला, चार्जिंग नसली तर तो निरुपयोगी. तसंच मानव कितीही बुद्धिमान असला, आत्मिक ऊर्जा नसेल तर तो थकतो. नामस्मरण म्हणजे आत्म्याचं चार्जिंग. भाग 4. सेवेचे विज्ञान. गुरूंनी विचारलं, बाळा, तुला माहित आहे का, दुसऱ्याला मदत केल्यावर स्वतःलाच आनंद का होतो? शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव. गुरु म्हणाले, कारण परमेश्वराने माणसाला एकमेकांसाठी निर्माण केलं आहे. जो स्वतःपुरता जगतो, तो हळूहळू रिकामा होतो. जो इतरांसाठी जगतो, तो आतून भरत जातो. दृष्टांत 3. विहीर. एक विहीर होती. पाणी काढलं नाही तर ते कुजलं. दुसरी विहीर 7 लोकांसाठी वाहत होती.
भक्तीचं पाणी सदैव स्वच्छ राहिलं. माणसाचं जीवनही असंच असतं. सेवा केली तर आत्मा स्वच्छ राहतो. भाग 5. संतांची दूरदृष्टी. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांनी जे सांगितलं ते आजच्या विज्ञानापेक्षा हजारो वर्षे पुढे होतं. ते म्हणाले, मन जिंकलं की जग जिंकलं. आज मानसशास्त्र तेच सांगत आहे. ते म्हणाले, दुसऱ्याचं भलं करा. आज वैद्यकशास्त्र सांगतं, दयाळूपणा आरोग्यासाठी लाभदायक आहे. दृष्टांत 4:20. एक बीज जमिनीत पेरलं. ते अंधारात होतं. त्याला वाटलं, माझं आयुष्य संपलं. पण काही दिवसांनी ते वृक्ष बनलं. गुरु म्हणाले, संकट हे शेवट नसतं. ते नवीन सुरुवातीचं बीज असतं. भाग 6. मन आणि मेंदूतील फरक. गुरूंचे गूढ ज्ञान. शिष्याने गुरूंना विचारले, गुरुदेव, विज्ञान म्हणते मेंदू सर्व काही करतो, मग मन म्हणजे काय? गुरु हसले आणि म्हणाले, बाळा, मेंदू हा शरीराचा अवयव आहे, पण मन ही शक्ती आहे. ते एका आरशासमोर घेऊन गेले. या आरशात तुला तुझा चेहरा दिसतो, पण तुझे विचार दिसतात का? नाही गुरुदेव, कारण विचार मनात जन्म घेतात. गुरु पुढे म्हणाले, मेंदू संगणकासारखा आहे, पण मन त्याला दिशा देणारा चालक आहे. आज अनेक लोकांकडे ज्ञान आहे, पण शांती नाही. मोठी घरे आहे, पण आनंद नाही. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मन मोकळं करायला एक माणूस नाही. याचं कारण काय? मन हरवलं आहे. आत्म्याशी असलेला संवाद तुटला आहे. दृष्टांत, राजाचा आरसा. एक राजा होता. त्याच्याकडे सर्व काही होतं, पण आनंद नव्हता. एक संत त्याला एक आरसा देऊन म्हणाले, दररोज स्वतःकडे बघ. काही दिवसांनी राजाला समजलं, तो राज्य सांभाळत होता पण स्वतःला विसरला होता. गुरु म्हणाले, आजचा माणूसही तसाच आहे. भाग 7. नामस्मरणाने बदलणारे विचार. गुरु म्हणाले, बाळा, प्रत्येक विचार एक बीज आहे. रागाचे बीज पेरले तर दुःख उगवते. प्रेमाचे बीज पेरले तर आनंद उगवतो. नामस्मरण म्हणजे मनाच्या शेतात चांगल्या विचारांची पेरणी. एक युवक गुरुकडे आला. तो सतत नकारात्मक विचार करत होता. त्याला वाटायचं, मी अपयशी आहे, माझ्याकडून काही होणार नाही. गुरूंनी त्याला फक्त एक काम दिलं, दररोज 108 वेळा रामनाम घे. 6 महिने गेले. त्याच्या चेहऱ्यावर तेज आलं. विचार बदलले. आत्मविश्वास वाढला. जीवन बदललं. दृष्टांत, काळ्या पाण्याचा ग्लास. एका ग्लासात काळं पाणी भरलं होतं. गुरूंनी त्यात स्वच्छ पाणी टाकायला सुरुवात केली. हळूहळू काळेपणा निघून गेला. गुरु म्हणाले, वाईट विचार काढण्याचा प्रयत्न करू नकोस, फक्त चांगले विचार भर. नामस्मरण हे स्वच्छ पाण्यासारखं आहे. भाग 8. सेवेचे खरे सामर्थ्य. गुरु म्हणाले, जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले, जे फक्त स्वतःसाठी जगतात. दुसरे, जे इतरांसाठी जगतात. पहिले लोक श्रीमंत होऊ शकतात, पण दुसरे लोक लोकांच्या हृदयात राहतात. एका गावात एक वृद्ध आजी राहत होती. तिच्याकडे काहीच नव्हतं, पण रोज ती भुकेल्याला भाकर द्यायची. एक दिवस ती वारली. संपूर्ण गाव रडत होतं, कारण तिने पैसा नाही तर प्रेम कमावलं होतं. दृष्टांत, 2 दिवे. एक दिवा स्वतःसाठी जळत होता, दुसरा इतरांना प्रकाश देत होता. पहिल्या दिव्याची आठवण कोणालाच राहिली नाही.
पण दुसरा दिवा विझल्यानंतरही लोक त्याची आठवण काढत होते. गुरु म्हणाले, सेवा म्हणजे स्वतःचा प्रकाश दुसऱ्यांना देणे. भाग 9. भविष्यातील पिढ्यांसाठी अध्यात्म का आवश्यक. गुरु म्हणाले, बाळा, आजची पिढी माहितीने भरलेली आहे, पण ज्ञानाने नाही. मोबाईलमध्ये हजारो व्हिडिओ आहेत, पण अंतःकरण रिकामा आहे. भविष्यातील सर्वात मोठा आजार कोणता असेल माहीत आहे? एकटेपणा, नैराश्य, स्वार्थ. यावर औषध कोणतं? अध्यात्म. कारण अध्यात्म माणसाला स्वतःशी जोडतं, कुटुंबाशी जोडतं, परमेश्वराशी जोडतं. दृष्टांत, मुळांशिवाय वृक्ष. एक मोठा वृक्ष होता. त्याच्या फांद्या सुंदर होत्या, पण मुळे सुकली. काही दिवसांनी वृक्ष कोसळला. गुरु म्हणाले, संस्कार ही समाजाची मुळे आहेत. अध्यात्म नाही तर संस्कार नाही. संस्कार नाहीत तर भविष्य नाही. भाग 10. गुरूंची अंतिम शिकवण. सूर्यास्त झाला होता. आकाश लालसर झालं होतं. शिष्य गुरूंच्या चरणी बसला होता. गुरु शांत स्वरात म्हणाले, बाळा, एक दिवस तुझं शरीर वृद्ध होईल. सौंदर्य निघून जाईल. पैसा मागे राहील. मित्र दूर जातील. पण तुझे कर्म, तुझी भक्ती आणि तुझे संस्कार तुझ्यासोबत राहतील. शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं. गुरु पुढे म्हणाले, जीवनात किती कमावलंस हे महत्वाचं नाही. किती दिलंस हे महत्वाचं आहे. किती जगलास हे महत्वाचं नाही. किती हृदयांना स्पर्श केलास हे महत्वाचं आहे. अंतिम दृष्टांत, रिकामे हात. एक श्रीमंत माणूस मरशयेवर होता. त्याने आयुष्यभर पैसा कमावला. शेवटच्या क्षणी तो रडत म्हणाला, मी इतकं कमावलं, पण सोबत काय घेऊन जाऊ? एक संत म्हणाले, तू जे दिलंस तेच तुझ्या सोबत येईल. त्या क्षणी त्याला आयुष्याचं खरं सत्य समजलं. कथेचा सखोल सारांश. गुरु म्हणाले, विज्ञान शरीराला समजावते, अध्यात्म आत्म्याला समजावते. विज्ञान आपल्याला जगण्याची साधने देते, अध्यात्म जगण्याचे कारण देते. विज्ञान चंद्रावर पोहोचवू शकते, पण मनातील अंधार दूर करू शकत नाही. तो प्रकाश फक्त भक्ती, सेवा, नामस्मरण आणि सद्गुरूंच्या कृपेनेच मिळतो. शेवटच्या हृदयाला भिडणाऱ्या ओळी. जन्मताना आपण रडत असतो आणि जग हसत असतं. असन जगा की जाताना जग रडेल आणि तुम्ही हसाल. पैसा बंकेत राहतो, मालमत्ता जमिनीवर राहते, शरीर चितेवर राहते, पण चांगुलपणा लोकांच्या हृदयात कायमचा राहतो. म्हणून संपत्ती कमावण्यापूर्वी माणुसकी कमवा. कारण मृत्यूनंतर तुमचं नाव नाही, तर तुमची कर्म बोलत असतात. धन्यवाद मित्रांनो. जय सियाराम.